नमस्कार मित्रांनो, दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण श्रवण करणार आहोत श्री अधिक मास महात्म्य अध्याय 4, कर्मफळाची कथा. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री पुरुषोत्तमाय नमः. विष्णू म्हणाले, लक्ष्मी, पौलव्याची कथा आणि गोदानाचे महत्त्व तुला मागील अध्यायात सांगितले. आता या अधिक मासात यथाशक्ती पुण्यकर्मे करून काहीतरी वस्तू, वस्त्र, अन्न आणि पात्र जे दान द्यायचे ते ब्राह्मणास, जावयास दिल्याने मोठे पुण्य लाभते. माणसाने आपल्या पारलौकिक कल्याणासाठी अधिक मासात भगवान पुरुषोत्तमाप्रित्यर्थ काहीतरी दान देऊन व्रत केले पाहिजे, नाहीतर केल्या कर्माचे फळ आहेच. दान घेणारा ब्राह्मण सुशील, संतुष्ट आणि नेहमी समाधानी असा असावा. तो आपल्या धर्माचरणात पारंगत असावा. केवळ दुसऱ्याच्या द्रव्याची इच्छा करून आशाळभूतपणे वागणारा असा नसावा. सदाचारी, सद्विचारी आणि सतत संयमाने वागून दुसऱ्याचे कल्याण इच्छिणाऱ्या अशा तेजस्वी ब्राह्मण किंवा संत सज्जन यांना अधिक मासात आवर्जून निमंत्रण देऊन त्यांना सन्मानाने दान द्यावे. व्याजाच्या आशेने दुसऱ्यांना धन देणारा एक सावकार, त्याच्यापासून कर्जाऊ रक्कम घेऊन ती परतफेड न करणारा एक कर्जदार आणि त्या कर्जदाराला जामीन राहूनही सावकाराला ती रक्कम न देणारा असा एक जमीनदार, या तिघांच्या मृत्यूनंतर घडलेली एक कथा मी तुला आता सांगतो. एकदा एक प्रवासी ओढ्याकाठी झाडाला घोडा बांधून विश्रांतीसाठी थांबला. त्याने आपले चंबू गबाळे झाडाच्या बुंध्याजवळ ठेवले. ओढ्यात थंड पाण्याने आंघोळ केली, शिदोरी सोडली, भाकरी खाल्ली आणि थोडी डुलकीही घेतली. तेवढ्याच झाडावरील एका माकडाने त्या प्रवाशाच्या चंबू गबाळातील एक लहानसे गाठोडे पळविले. ते प्रवाशाला कळलेही नाही. थोड्या वेळाने तो प्रवासी परत घोड्यावर बसला आणि आपल्या पुढील मार्गावर निघून गेला. प्रवासी निघून गेल्यावर दुसरा एक माणूस तेथे आला. त्याने हातपाय धुतले, ओढ्याचे थंडगार पाणी तो प्याला आणि विश्रांतीसाठी झाडाखाली बसला. तोच काय नवल, झाडावरील माकडाने पहिल्या प्रवाशाचे जे गाठोडे पळविले होते ते सोडून पाहताना माकडाच्या हातून ते निसटले आणि त्या दुसऱ्या माणसाच्या मांडीवर पटकन पडले. हे काय? तो माणूस आश्चर्याने पाहू लागला. बापरे, सोने नाणे! देवाची विचित्र लीला, देवाची देणगी. त्याने झाडावर पाहिले ते माकड वाकुल्या दाखवीत पळून गेले. मग त्या माणसाने इकडे तिकडे बारकाईने पाहिले तर तेथे कोणीच नाही. झटकन त्याने ते गाठोडे धोतरात बांधले आणि तो पटकन तेथून दूर निघून गेला. तेवढ्यात तिसरा एक इसम त्या ओढ्यावर आला. त्याने आंघोळ केली. तो भाकरी खात शांतपणे बसला. मग तो पहिला घोडेस्वार प्रवासी दौडत दौडत तेथे आला. धापा टाकीत घाबरेपणाने त्याने त्या भाकरी खाणाऱ्या इस्माला विचारले, काय हो, माझे एक गाठोडे इथे पडले होते, ते तुम्ही पाहिले का? घेतले असेल तर देऊन टाका. आणि त्याने आधीची सर्व हकीकत सांगितली. त्यावर तो इसम म्हणाला, नाही बुवा, कसले गाठोडे? ते मी कशाला घेऊ? काय होतं त्या गाठोड्यात? आणि ते तुम्ही इथे कशासाठी हो ठेवले होते? तोंडात घास घोटाळवीत तो इसम बोलत होता. अरे चोरा, मलाच प्रश्न विचारतोस? अरे लबाडा, त्या गाठोड्यात माझी 12 वर्षाची कमाई होती, सोने नाणे आणि इतर वस्तू. थोड्या वेळापूर्वीच मी इथे विश्रांती घेत पडलो होतो आणि मग चंबू गबाळे आवरण्याच्या घाईत ते माझे गाठोडे इथेच पडले. कोसभर दूर गेल्यावर माझ्या ते लक्षात आले. मग मी परत इथे आलो. पाहतो तर तू. ते काही नाही, माझे ते गाठोडे तूच घेतले आहेस. बऱ्या बोलाने ते माझे मला परत दे, नाहीतर बघ, जीवच घेईन तुझा. घोडेस्वार असा हातघाईवर घेऊन त्या इस्माला दम देत होता. भाकरी खात बसलेला इसम त्या घोडेस्वाराला गयावया करून सांगत होता, नाही हो,
मी तुमचे कसले गाठोडे ते मुळीच पाहिले नाही. माझा झाडा घ्या, झाडाला बांधून चोप देईन, जीव घेईन तुझा. माझे धनाचे गाठोडे तूच घेतले आहेस. कुठेतरी ते लपवून ठेवले असशील. देतोस की नाही बोल, नाहीतर. तो प्रवासी त्या इस्माच्या अंगावर धावून गेला. त्याने त्या इस्माच्या मानेला विळखा घातला. मग मात्र तो इसम उठला. त्या दोघांची झटापट चालू झाली. आरडाओरडा, शिवीगाळ, सारे रान गरजले. घोडा खिंखाळू लागला. झाडावरील माकडे चिची करत उड्या मारू लागली. एकच गोंधळ उडाला. मेलो मेलो, देवा धाव रे, देवा धाव रे, मेलो. तो इसम किंकाळ्या फोडीत होता. घोडेस्वार प्रवासी त्या इस्माचे नरडे दाबत होता. दे माझे धन, दे माझे धन. नेमके त्याचवेळी आकाशामार्गे नारद मुनींची स्वारी तेथून चालली होती. त्यांनी आश्चर्याने तो सारा देखावा पाहिला. त्यांना त्या ओरडणाऱ्या इस्माची खूप दया आली. तो देवाला हाक मारित होता, देवा धाव रे, देवा धाव रे. पण देव कुठे होता? नारद मुनी लगबगीने थेट वैकुंठात आले. त्यांनी मला, विष्णूला, ओढ्याच्या काठावरील तो सारा प्रकार सांगितला. आणि ते म्हणाले, प्रभू, तुम्ही दिनांचे कैवारी आहात ना? त्या आडदांड राक्षसाने भाकरी खात बसलेल्या गरीब इस्माचा गळा धरला आहे. तो इसम तुमचा धावा करतो आहे. आणि तुम्ही, तुमची दया, क्षमा, शांती कुठे गेली आहे? मी हसून म्हणालो, नारदा, अरे करावे तसे भरावे. या न्यायाने त्या ओढ्याकाठी तो तसा प्रकार चालला आहे. त्या बाबतीत मी काहीच करू शकत नाही. जे होत आहे ते व्हायलाच पाहिजे होतं. पूर्वजन्मीचा त्यांचा तो खेळ आहे. मग विष्णूंनी नारदाला त्या गोष्टीचा उलगडा केला. तो असा, त्या ओढ्याच्या काठावर मध्येच आलेला तो दुसरा प्रवासी म्हणजे पूर्वजन्मीचा तो एक सावकार होता. तिसरा भाकरी खात बसलेला गरीब इसम हा पूर्वजन्मीचा कर्जदार होता. आणि जो पहिला घोडेस्वार प्रवासी होता तो पूर्वजन्मी या गरीब इस्माचा जामीनदार होता. सावकार मध्येच आला. त्याने कर्जाऊ दिलेली पूर्वजन्मीची रक्कम त्याची त्याला सहजच मिळून गेली. अचानक धनलाभ झाला. त्याला खूप आनंद झाला. तो तिसरा गरीब इसम, त्याच्याने पूर्वजन्मी सावकारापासून कर्जाऊ घेतलेली रक्कम परत फेडता आली नाही, म्हणून त्याला या जन्मी असा भरपूर मार खावा लागला. आता तो घोडेस्वार प्रवासी, पूर्वजन्मीचा त्यांचा जामीनदार, त्याला याच जन्मी 12 वर्षे कमाई करून, धनाचा साठा करून त्या सावकाराची रक्कम अशा रीतीने भरून द्यावी लागली. तो त्या गरीब कर्जदाराला मारणारच. तेव्हा नारदा, ही ज्याच्या त्याच्या कर्मफळाची कथा आहे. यामध्ये देव आणि दैव काहीच करू शकत नाही. आणि विशेष म्हणजे या जन्मीचे ते तिघेही वाटसरू पूर्वजन्मी ब्राह्मण होते. म्हणून म्हणतो की ब्राह्मणांनी दुसऱ्याला धन देऊन व्याजाची आशा धरू नये. दुसऱ्यापासून कर्जाऊ का होईना द्रव्य घेऊ नये. आणि फुकटचा मोठेपणा म्हणून कोणाला जामीन राहू नये. सदाचारी, संतुष्ट आणि समाधानी असेच ब्राह्मण दान देण्यास आणि घेण्यास पात्र ठरतात. अशा ब्राह्मणांना, संत सज्जनांना किंवा जावयाला दान देणे म्हणजे अधिक मासातील मोठेच पुण्यकार्य आहे. स्वतःचा आचारधर्म पाळून कठोर तपश्चर्या करणाऱ्या पौलव्य ऋषीला देवसुद्धा भ्याले. त्यांनी गायीच्या शरीरात प्रवेश केला म्हणून या अधिक मासात देवांपेक्षाही ऋषी, ब्राह्मण, संत सज्जन आणि गोमाता यांना फार महत्त्व दिले आहे. यासंबंधी नृगराजाची कथा आता पुढे 5व्या अध्यायात वाचावी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. अधिक मास आरती. जय जय अधिक मास पुरुषोत्तम नाम, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 अधिक मास पुरुषोत्तम नाम, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 जय. दीन म्हणून कृष्णे उद्धार केला,
निज नामे पुरुषोत्तम धन्य तुला केला. दाने त्यागे स्नाने पूजा जपमाला. व्रताचरण फलदायी निश्चय ठरविला. निस्वार्थे परमार्थे हरिसी तू दैन्य. सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 अधिक मास पुरुषोत्तम नाम. सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 जय. पुरुषोत्तम महिमा तो दुर्वासे कथिला. मेधावी कन्येला तो नच आवडला. परिशिव पूजा करण्या सांगून या तिजला. पांडव पत्नी म्हणून जन्मधन्य केला. वनवासी पंडू सुता कथिले महिमान. सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 अधिक मास पुरुषोत्तम नाम. सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 जय. अधिक मासा माझी दाने जे देती. दीप निरंतर देवा पुढे लावी. राधा कृष्णांची ही पूजा जे करीती. अथवा उपवासा मास भरी धरिती. अनारसे 33 जामाता दान. सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 अधिक मास पुरुषोत्तम नाम. सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 जय. दृढ धन्व्याला पोपट करितो उपदेश. गतजन्मीची सांगे पुण्या इत्यास. अधिक मासी घडता स्नाने उपवास. पुनरुज्जीवन लाभे मृत तत्पुत्रास. सुदेव विप्रासी फल प्राप्त पूर्ण. सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 अधिक मास पुरुषोत्तम नाम. सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 जय. राणी मणिग्रीवा ते उग्रदेव बोले. पुरुषोत्तम मासाते व्रत त्या सांगितले. त्याला पुढच्या जन्मी सुख प्राप्त झाले. चित्रबाहू म्हणून या वैभव भोगियले. सहज जरी व्रत घडले तारी होई धन्य. सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 अधिक मास पुरुषोत्तम नाम. सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 जय. कदर्यु आख्यान नारायण कथिती. दुर्गती होऊनिया प्राप्त पुण्यांती. वानर जन्मातूनी स्वर्गाची प्राप्ती. मास उपवासे तया होईती. कथा पुराणामधल्या कित्येक अज्ञ. सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 अधिक मास पुरुषोत्तम नाम. सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 जय.